कदाचित कल्पना नसेल, कायद्यात कुठेही संख्याबळाची तरतूद त्या ठिकाणी नाही आहे. एक प्रेसिडन्स आहे. मला वाटते काँग्रेसने एवढ्या वर्षात तो प्रेसिडन्स पाळला होता. म्हणजे पलीकडे जाऊन त्या ठिकाणी उदाहरणं आहेत. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सत्ता आल्यानंतर भाजपचे 3 होते, त्यावेळी विरोधी पक्षनेतापद दिलं होतं. म्हणून मला वाटते हा संख्याबळ वगैरे ही कारणं न सांगता एक लोकशाही अबाधित ठेवायची असेल राज्यातली, तर विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं असं मला वाटतं. नंदुरबारमधील सुरक्षित मातृत्वाच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला आहे, कारण का बाळंतपण हे अत्यंत भीषण पद्धतीत केलं जाते. ब्लेड, बाण अशा पद्धतीचा वापर केला जातोय आणि या योजनेसाठी सुरक्षित माता योजना पसरवण्यासाठी जवळपास 1.5 वर्षात 700 कोटी खर्च झाला, पण या गावांपर्यंत योजनाच ह्या पोहोचलेल्या नाही. नाही, मला वाटते कॅगमध्ये हे आलं पाहिजे, कारण 700 कोटी खर्च झाले असतील तर आणि ते जर पोचलं नसेल याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. आम्ही निश्चितपणे माहिती घेऊ. आत्ता पुरवण्या मागण्या आहेत, त्यामध्ये नेमकी याला तरतूद किती आहे, पूर्वी किती खर्च झालेला आहे त्याची माहिती घेऊन सरकारला त्याचा जाब विचारू. राम शिंदेंना भेटणार आहात का आपण सभापती? नाही, आज सुरुवातच आहे. इंडिगोच्या कृपेमुळं आम्हाला काल याला उशीर झालेला आहे. त्यामुळं आज सकाळी आम्ही बसू आणि तिन्ही पक्ष आणि आमचे घटक पक्ष यांच्याशी चर्चा करून निश्चितपणे ठरवू. आदित्य ठाकरे यांचं नाव विधानसभेच्या विरोधी पक्ष मला वाटतं ह्या चर्चा ज्या चालू आहेत दोन्ही पक्षाच्या वतीनं नावं देण्यात आलेली आहेत अधिकृतपणे. म्हणून मला वाटतं ह्या चर्चा कुठं त्यात तथ्य आहे असं मला तरी सध्या वाटत नाही, परंतु शिवसेना पक्षाचं धोरण त्यांचं काय हे मी सांगणं संयुक्तिक राहणार. विरोधी पक्षातल्या आमदारांना इंडिगोचा फटका बसला, परंतु सत्ताधारी पक्षातले काही आमदार चार्टर्ड आले. सत्ताधारी पक्षाला कोण विचारत नाही, त्यामुळे सत्ताधारी पक्ष चार्टर्डनं येऊ शकतात. विरोधी पक्षाने काल शेवटी आम्हाला विमान मिळालं इंडिगो आणि मग काल संध्याकाळी मी पोहोचू शकलो. परंतु इंडिगोवर देखील केंद्र शासनाचं फेल्युअर आहे की ह्यांना जे रूट्स दिले ते रूट्स कोणी दिले. मग एअरपोर्ट DGC आणि हे अथॉरिटी त्यांना रूट्स देतात. बुकिंग त्यांनी घेतलं, अजून देखील ते बुकिंग कॅन्सल झालेलं सांगत नाहीत. म्हणजे किती त्यांचा वरदास्त सरकारमध्ये आहे की एक नोटीस काढलेल्याचं नाटक सरकारनं केलेलं आहे, बाकी काय नाही. आज देखील ते पुढचे बुकिंग घेत आहेत. संध्याकाळपर्यंत लोकांना सांगत नाहीत की आजचं बुकिंग कॅन्सल झालं. तुमच्याकडे 15-15 दिवस आधी बुकिंग केलं असेल त्यांना मेसेज पाठवून द्या रद्द झाले म्हणून. साधा विषय. सरकारमधील आमदार असलेले धनंजय मुंडे यांच्यावरती मनोज जरांगे पाटलांनी एक गंभीर आरोप केला आहे की मला मारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी त्यांनी दिली आणि याची सगळी चौकशी झाली पाहिजे म्हटलं. नाही, मला वाटते त्यांनी तसं ते पत्र मुख्यमंत्र्यांच्याकडे द्यावं, कारण की सध्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांची भूमिका म्हणजे संवेदनशील आहेत, न्याय देणारे आहेत अशी असल्यामुळं त्यांचं मागणं मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलं तर निश्चितपणे न्याय मिळू शकेल त्या विषयाला. ज्या प्रकारे सभापती असतील त्याचा आलेला आहे आमच्याकडे प्रस्ताव, मात्र अजूनही निर्णय बाकी आहे त्यावरती असं. नाही, म्हणून मी म्हणलं तसं की लोकशाहीची बूज राखायची असेल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र जर महाराष्ट्रामध्ये दिसायचं असेल तर हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे. किमान अजितदादांनी तरी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगा. तुम्ही अजितदादांचं नाव घेतलं म्हणून पुण्यात आमेडियावरून प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे किंवा गदारोळ सुरू आहे, चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये अटक झाल्यात 2, रजिस्ट्रारला सुद्धा अटक झाली. मात्र ज्यांचं नाव घेतलं जातं किंवा ज्यांच्या नावाने आरोप केले जातात त्यांच्या बाजूला ना पोलीस सरकतायत ना चौकशी सरकते. मला वाटतं फक्त अधिवेशनापुरता हा कारवाईचा पारसा आहे. पुढच्या 8 दिवसानंतर ज्यांना अटक झाली आहे, ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांना जामीन झालेला दिसेल. कारण की ऑलरेडी ज्यांना अटक झाली आहे त्यांनी हायकोर्टात सांगितलेलं आहे की मला या ठिकाणी यातनं माझं FIR मधनं नाव काढा. म्हणजे FIR मध्ये चूक आहे का अशी शंका निर्माण होते. नाही, अजून नाही. आम्ही आता एकत्रित बसू आणि त्याबद्दल चर्चा करू. विरोधी पक्ष नेतेपद देण्याच्या मानसिकतेमध्ये सत्ताधारी पक्ष नाहीये. पुढचे पण अधिवेशन जे आहेत ते विदाऊट. नाही, मला वाटते आज ते काय करणार आहेत आम्ही त्यांचं मन ओळखू शकलो असतो तर मला वाटते मग बरं झालं असतं. ते काय करणार आहेत माहीत नाही, परंतु आमचा प्रयत्न असेल की सरकारनं नियमात राहून हा निर्णय घ्यावा. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.